गरजा रायगड सात संवाद मध्ये आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप। पेण शहरात सायंकाळी 5च्या सुमारास सालाबाद प्रमाणे अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गाड्या फुलांनी सजवून प्रत्येक मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ सुसज्ज स्थितीत उभ्या होत्या। सायंकाळी 5:30च्या सुमारास विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। या मिरवणुकीमध्ये सर्वात पुढे विद्युत महावितरण कंपनीच्या राजाची सवारी होती। त्यानंतर पेण कोळीवाडा पेण रिक्षा चालक मालक संघटनेचा बाप्पा आणि शेवटी नंदीबाळ नाका बाप्पाची मिरवणूक गुलाल फुले उधळत शिस्तबद्धपणे निघाली होती। विसर्जनाच्या मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर असल्याने कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून गैरप्रकार झाला नाही। तसेच घरगुती गणपती सुद्धा शिस्तबद्ध रीतीने विसर्जनासाठी निघाले होते। या मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडून शहराची शांतता व सुव्यवस्था याचा भंग होऊ नये म्हणून पेण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बागुल व त्यांचे पूर्ण पोलीस दल चोख कामगिरी बजावत होते। तर स्वतः DYSP जालिंदर नालकुंद हे देखील शहरात फिरतीच्या गस्तीवर होते। तसेच विसर्जनाची मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी शांतता कमिटीचे सदस्य हे या मिरवणुकीत सामील होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यरत होते। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पेण उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुंद, ॲडव्होकेट मंगेश नेने, उद्योजक राजू पिचिका, प्रवीण शंकर पाटील, नगरसेवक संतोष मंदा, लक्ष्मण पाटील, अमोल घोटणे, LK पाटील, अनिल दरेकर, लक्ष्मण पाटील, पत्रकार अनिस मनियार यांच्यासह पोलीस मित्र संघटनेचे सदस्य मिरवणुकीसाठी हजर होते। या विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी बाप्पाच्या भक्तांचा उत्साह अवर्णनीय होता। ही मिरवणूक पाहण्यासाठी पेण शहरातील रस्ते गणेश भक्तांनी फुलून गेले होते। तर कुंभाराळी येथे माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांच्याकडून स्वागत कक्ष उभारण्यात आला होता। तर पेण भाजपकडून नंदीबाळ नाका येथे स्वागत कक्ष उभारण्यात आला होता। या विसर्जन मिरवणुकीत विद्युत महावितरण अधिकारी कर्मचारी वर्गाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेली 5 वर्ष सर्वांसमोर वेगळे आदर्श ठेवले आहे। यावर्षी देखील भजनाच्या तालावर शिस्तबद्ध मिरवणूक काढली होती। या मिरवणुकीमध्ये अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग व त्यांचे कुटुंब मोठ्या श्रद्धेने सामील झाले होते। नंदीबाळ नाक्यावरील ईगल ग्रुपच्या सदस्यांनी एक ड्रेस कोड करून शिस्तीचा नवीन पायंडा पेणकरांसमोर ठेवला होता। मुंबई हायकोर्टाने निर्बंध लादलेल्या डॉल्बीच्या आदेशाचा पेण शहरात पालन करण्यात आले। त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी शांततेत व मोठ्या भावपूर्ण वातावरणात शेवटी भोगावती नदीच्या विसर्जन घाटावर सर्व भक्तांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला असे उद्गार काढून आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।